हॅलो नमस्कार, सोनम फॅन्सी ब्लाउजमध्ये मी सोनम तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथे तुम्हाला दोन कटोरी ब्लाउजचे माप सांगणार आहे। एक 28 साइज म्हणजे स्मॉल साइज आणि एक 44 साइज म्हणजे एक मोठी साइज मी इथे घेतलेली आहे। तर इथे मी पेपर कटिंग बनवत होते। जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्याकडे 28 ते 48 साइज पर्यंत 50 साइज पर्यंत पूर्ण कटोरी ब्लाउजचे पेपर कटिंग भेटतात। प्रिन्सेस कट असेल, बोटनेक असेल किंवा फोरटक्स ब्लाउजचे कुठल्याही साइजचे पेपर कटिंग तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मला या कॉन्टॅक्ट नंबरवर मेसेज करू शकता। पूर्ण डिटेल तुम्हाला भेटेल। तर इथे एक मला एका ताईंची ऑर्डर आलेली होती कटोरी ब्लाउजची। तर मी इथे 28 ते 48 साइज पर्यंत सगळ्या कटोरीचं कटिंग करून झालेलं आहे। ही कच्ची कटोरी आहे। तर याचं सगळं कटिंग करून मी घेतलंय। आता यामध्ये माप वाढवायची कशी हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर इथं फक्त मी आता दोनच माप घेतली, एक स्मॉल साइज 28 आणि एक 44 साइज। म्हणजे या दोन्ही मधला फरक तुम्हाला लक्षात येईल। छोट्या साइज मध्ये किती वाढवायचं आणि मोठ्या साइज मध्ये किती वाढवायचं। जसं आपल्या चॅनलवरती फ्री शिवण क्लास सुरू आहे आणि पूर्ण लाईव्ह क्लासमध्ये मी तुम्हाला शिकवत असते। तर गेले 8-10 दिवसापासून क्लास बंद होता तब्येत बरी नसल्यामुळे, पण आज हा व्हिडिओ मी टाकते कारण बऱ्याच त्यांच्या कमेंट होतात त्यांना कटोरीचा आकार वगैरे परफेक्ट जमतो पण कटोरी वाढवताना लक्षात येत नाही छोट्या साइज मध्ये किती वाढवायची आणि मोठ्या साइज मध्ये किती वाढवायची। आणखी एक गोष्ट इथे टक्स किती घ्यायचा ते पण मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। त्यासोबत बऱ्याच त्यांचे आपण कमेंट होता मला की टक्स टाकल्यानंतर जे टक्सचा पॉइंट आहे तो हुक बटन पट्टीच्या बाजूला सरकतो किंवा अलीकडे किंवा परफेक्ट बसत नाही। तर त्याचं काय कारण असतं ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे क्लिअर करते। तर कटोरी ब्लाउज मध्ये तुमच्या आणखी काही शंका प्रश्न असल्यास तुम्ही विचारू शकता किंवा पूर्ण डिटेल कटोरी ब्लाउजचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल ते पण तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता। आणि ज्यांनाही माझ्या फ्री शिवण क्लासमध्ये जॉईन करायचं असेल तर 2 वाजता आपला लाईव्ह क्लास असतो त्यामध्ये तुम्ही जॉईन करू शकता। आता ब्लाउजचा पूर्ण कंप्लीट कोर्स होत आलेला आहे, फक्त 1-2 पॅटर्न शिल्लक आहेत ते पण एवढ्या 8-1 दिवसात पूर्ण होतील। त्यानंतर आपण ड्रेसचा क्लास सुरू करणार आहे आणि तो पण पूर्णपणे फ्री आहे। चॅनलवरती जो आहे तो पूर्णपणे फ्री आहे। तर ज्यांनाही क्लास करायची इच्छा असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून क्लास जॉईन करू शकता। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघा सगळ्यात अगोदर मी ही कच्ची कटोरी घेतलेली आहे आणि कटोरी जशी आहे तशी एकदा आखून घ्यायची। तर इथे बघा पूर्ण मी कटोरी आखून घेतली। त्यानंतर आता ही जी सरळ बाजू दिसते त्या साइडने मी 1.5 इंच वाढवते। आता ही मोठी साइजसाठी मी 1.5 इंच वाढवते, छोट्या साइजमध्ये आपण इथे हे माप कमी घेणार आहोत। तर मोठ्या आणि छोट्या साइजमध्ये हा फरक लक्षात घ्या। तर इथे मी दोन्ही साइडने 1.5 इंच वाढवते। हुक बटन पट्टीसाठी मी अगोदरच माप वाढवलेलं होतं कटोरीमध्ये, तर इथे आता एक्स्ट्रा हुक बटन पट्टीसाठी माप वाढवायचं नाही। जर तुम्ही वाढवलं नसेल तर गळ्याच्या बाजूने अर्धा इंच वाढवा आणि मग ही तिरकी लाईन द्या, पण इथे मी वाढवलेलं आहे तर मग मी इथे डायरेक्ट लाईन आखून घेतली। त्यानंतर ही जी साइडची गोल कटोरी असते तर तुम्हाला आकार व्यवस्थित असा अंदाजे जमला तर ठीक, नाहीतर मी जशी कटोरी ठेवलेली आहे त्या पद्धतीने आकार देऊन घ्या म्हणजे तुमचा कटोरीचा आकार पण चुकणार नाही आणि परफेक्ट तुमचा आकार तिथे येईल। आणि जर समजा हाताने जमलं तर व्यवस्थित हाताने पण तुम्ही आकार देऊ शकता, फक्त गोलाईमध्ये कटोरी आली पाहिजे। त्यानंतर गळ्याच्या बाजूने बघा अर्धा इंचावर मी खूण करून घेतली, त्या दोघांना व्यवस्थित मॅच करायचं आणि कटोरी जोडून घ्यायची। ठीक आहे, अशा पद्धतीने कटोरी जोडून घेतली। त्यानंतर खालच्या बाजूने आपण माप वाढवायचे आहेत। तर एकदा आपण वाढवलेलं माप पूर्ण मोजून घ्यायचं किती आहे बघा। तर इथे 10.5 इंच येते, तर 10.5चा हाफ करायचा म्हणजे टेपला फोल्ड करून घ्यायचं म्हणजे त्याचा मध्य निघतो। मध्य निघाला की खालच्या बाजूने आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच। आता हे सगळे माप जे आहेत मोठ्या कटोरीसाठी आहेत, छोट्या कटोरीचे माप चेंज होतात ते पण व्यवस्थित लक्षात घ्या। तर इथे खालच्या बाजूने मी 1.5 इंच वाढवलेलं आहे। तर दोन्ही साइडने 1.5 इंच आणि खालच्या साइडने 1.5 इंच पूर्ण माप वाढवून झाल्याच्या नंतर मी त्या तिरक्या लाईन आता ड्रॉ करून घेते। आता इथे बघा पूर्ण कटोरीचे माप वाढवून झालेले आहेत आणि ही एकदम सोपी पद्धत आहे। तुम्ही या पद्धतीने मोठ्या साइजची कुठलीही कटोरी तुम्ही वाढवू शकता। 40च्या पुढे 50 पर्यंत
समजा 48-50 पर्यंत कटोरी ब्लाऊज असतात, तर याच पद्धतीने तुम्ही मोठ्या साईजची कटोरी वाढवू शकतात. आता आपण छोट्या साईजमध्ये बघूया. तर 28ची जशी कटोरी होती तशी मी आखून घेतली. आता साईडनी जे आहे इथे मी 1.25 इंच वाढवते आणि गोल बाजूने पण इकडे 1.25 इंच वाढवते. ठीक आहे, दोन्ही बाजूने 1.25 इंच घेतलं आणि इकडे गळ्याच्या बाजूने तिरकी लाईन आखून घेते, कारण काजं बटन पट्टीसाठी मी अगोदरच अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं असतं. तुम्ही जर वाढवलेलं नसेल तर गळ्याच्या बाजूने अर्धा इंच घ्यायचं आणि मग ती लाईन आखून घ्यायची. आता इथे बघा, कटोरीला आकार देण्यासाठी कच्ची कटोरी ठेवली आणि गळ्याच्या बाजूने अर्धा इंच वाढवून घेतलं आणि कटोरीला आकार देऊन घेतलं. फक्त मापं कोणती लक्षात ठेवायची, साईडची जी मापं आपण वाढवलेली असतात ती मापं तुमच्याकडून चुकली नाही पाहिजे, त्यामुळे कटोरी बिघडते. तर छोट्या साईजमध्ये पण सेम पूर्ण खालचं माप मोजायचं आणि जो मध्य येईल त्या मध्याच्या खाली तुम्हाला 1.5 इंच घ्यायचं आहे. आता छोट्या साईजमध्ये पण खालच्या बाजूने मी 1.5 इंच घेतलं आहे आणि साईडनी मी 1.25 इंच घेतलं आहे. मोठ्या कटोरीमध्ये दोन्ही साईडनी मी 1.5 इंच घेतलं होतं, खाली पण 1.5 इंच घेतलं होतं. तर इथे बघा 28 आणि 44 दोन्ही साईज कटोरी इथे वाढवून झालेल्या आहेत. फक्त वरती गळ्याच्या बाजूने अर्धा इंच मी घेतलं. का बरं? तर ते शिलाई मार्जिंगसाठी आपण तेवढं एक्स्ट्रा घेतलेलं असतं, तर ते शिलाईमध्ये जाणार, त्यामुळे मी फक्त गळ्याच्या वरच्या बाजूने अर्धा इंच वाढवलं आणि हुक बटन पट्टीसाठी तर अगोदरच वाढवलेलं असतं. ठीक आहे, आता हे कटोरी पॅटर्न जे आहे व्यवस्थित कट करून घेते. आता इथे दोन्ही कटोरी मी कटिंग करून घेतलेल्या आहेत. आता याचा टक्स किती घ्यायचा तो मी इथे समजावून सांगते. आणि टक्स घेताना माप घेताना इथे एक गोष्ट नोट करून घेऊ शकता तुम्ही. बऱ्याच ताईंचा जो प्रॉब्लेम येतो की टक्स टाकल्यानंतर हुक बटन पट्टीच्या बाजूला सरकतो, तर तुम्ही अर्धा इंच हुक बटन पट्टीसाठी जर माप वाढवलं नाही तर तो टक्स अर्धा इंचाने हुक बटन पट्टीसाठी सरकतो. त्यासाठी अर्धा इंच हे काज बटन असेल किंवा हुक असेल त्यासाठी एक्स्ट्रा माप घ्यावं लागतं. तर इथे बघा, आता मी दोन्ही साईडने 1.5 इंचावर खूण करते, कारण खाली जेवढं माप आपण वाढवलेलं असेल तेवढंच आडव्या टक्सला घ्यायचं असतं. तर आडवा घेतला मी 1.5 इंच आणि उभा घेतला मी 3 इंच. मोठ्या साईजसाठी हे माप सांगते टक्सचं. उभा घेतला मी 3 इंच, आडवा घेतला मी 1.5 इंच. तिरक्या लाईन आखून दाखवते म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मोठ्या साईजमध्ये आपण खाली 1.5 इंच वाढवलं होतं आणि छोट्या साईजमध्ये पण 1.5 इंच वाढवलं होतं. तर जेवढं माप तुम्ही वाढवलेलं असेल तेवढंच तुम्ही आडव्या टक्सला घ्यायचं आहे. तर इथे मी तुम्हाला टक्स टाकून पण दाखवते की शिलाई मारल्यानंतर कटोरी कशी दिसेल. तर इथे बघा, आपण जशी मार्किंग केली होती तसं मी तो टक्स फोल्ड करून इथे पेपरवरती दाखवते. तर आडवा जो आहे 1.5 इंच, उभा जो आहे 3 इंच. तर इथे टक्स टाकल्यानंतर कटोरीला असा पफ तयार होतो, फुगा येतो. तर एकदम परफेक्ट आणि मधोमध टक्स तुमचा येतो. कुठल्याही या साईडला किंवा ह्या साईडला सरकल्यासारखा वाटत नाही, परफेक्ट हा टक्स बसेल. तर तुम्ही इथे बघू शकता कटोरी किती छान फुललेली दिसते. तर सेम या पद्धतीने तुम्हाला जर 44 साईजमध्ये मापं वाढवायची असेल तर तुम्ही या पद्धतीने वाढवू शकता. आता छोट्या साईजमध्ये बघूया, 28 साईज आहे. तर 28 साईजमध्ये पण आडवा जो टक्स आहे तो मी इथे 1.5 इंच ठेवणार आहे, कारण आपण खालच्या बाजूने 1.5 इंच माप वाढवलेलं आहे, बरोबर. तर इथे खालच्या बाजूने आडवा जो टक्स आहे तो इथे 1.5 इंचच घेणार आणि जो मधला उभा जो टक्स आहे, तिरकी टिप जी घेणार आपण ती घेणार मी 2.5 इंच. लक्षात घ्या, आडवा जो टक्स आहे तो 1.5 इंच आणि उभा जो टक्स आहे तो घेतलाय मी 2.5 इंच. आता पूर्ण तिरक्या लाईन आखून दाखवते. त्यानंतर टक्स म्हणजे टक्स टाकल्यानंतर कटोरी कशी दिसेल हे पण मी तुम्हाला पेपरवरती दाखवते. तर हे जसं मार्किंग करून घेतलं तर तुम्ही हे कट पण करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट स्टिच पण करू शकता. तर इथे बघा, कटोरी जी आहे सारखी करून घ्यायची, मागे पुढे करायची नाही. सारखी केली की मध्य पॉईंट निघतो जसं आपण मार्किंग केलेलं होतं. आणि 2.5 इंचावर जशी आपण लाईन ड्रॉ करून घेतली सेम तशी टिप घ्यायची कपड्यावरती. तर इथे मी पेपरवर दाखवते तुम्हाला. तर आपली ही स्मॉल म्हणजे छोट्या साईजची पण कटोरी इथे तयार झालेली आहे आणि परफेक्ट पफ वगैरे खूप छान येतो. एकदा नक्की ट्राय करून बघा, दोन्हीमधला फरक तुमच्या लक्षात आला असेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. थँक्यू.